कोळी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आगरी कोळींच्या कार्यामध्ये बनवली जाणारी मिरची भेंडी बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेत। ही पाव किलो भेंडी घेतलेली आहेत मी, अशी उभी चिरून घ्यायची आहेत। एका भेंडीचे 4 तुकडे करून। ही कमी तिखटवाली मिरची आहे, आपण जी भजीसाठी वापरतो ती घेतलेली आहे। देठा सकट कापून अशी चिरून घेतलेले आहेत। तुम्ही देठ सुद्धा काढू शकता याची। जर कोणी मिरची खात नाही तर भाजीमधून असे इझिली काढता येईल आपल्याला देठा सकट, म्हणून मी देठ ठेवलेले आहेत। हा उभा चिरून एक कांदा घेतलेला आहे। हा टोमॅटो घेतलेला आहे, हे सुद्धा उभा चिरून घेतलेला आहे। हा ओला नारळ घेतलेला आहे मी, 3 मोठे चमच घेतलेले आहे। अर्धा चमच हळद घेतलेली आहे आणि चिमूटभर हिंग घेतलेले आहे। तेल घेतलेले आहे आणि मीठ घेतलेले आहे। तर पॅन ठेवलेला आहे गरम करायला मी। 2 चमच मी तेल घालते। तेल गरम झालं की आपण कांदा घालायचा आहे। हे सगळे साहित्य मी उभे चिरूनच घेतलेले आहेत। पटापट परतून घ्यायचं आहे। जेवणाची लज्जत वाढवणारी अशी ही भाजी आहे। नुसतं डाळ भाताचं जेवण असलं तरी साईडला भाजी असली तरी खूप छान लागते। कार्यामध्ये आवर्जून बनवली जाते। आता आपण हिंग आणि हळद घालूया। थोडं थोडं परतून घ्यायचं आहे फक्त आपल्याला। आता टोमॅटो घालायचं आहे। टोमॅटो घालते। मीडियम गॅसवरती चांगले आपण शिजवून घ्यायचे। पहिले मीठ घालते फोडणीमध्येच, म्हणजे चांगले आपल्या भाजीला लागते। आता भेंडी आणि मिरची सोबतच घालायची आपल्याला। चांगली मिक्स करून घ्यायचे आहे हलक्या हाताने। आता आपण 2 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊया, नंतर थोड्या वेळाने मिक्स करायची आहे। 2-3 मिनिटं झालेले आहेत। मिक्स करून घ्यायची चांगली भाजी आपल्याला। अजून आपल्याला 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। तर अजून 2 मिनिटं झालेले आहेत। आता चांगली मऊ पडलेली आहे आपली मिरची आणि भेंडी। आता ओपनमध्ये आपल्याला 2 मिनिटं ही सुकवून घ्यायची आहे। तार आलेली आहे ती भाजीला। तर पाणी सुटलेलं आहे, तर फक्त सुकवून घ्यायचं आहे। आता थोडं पाणी सुटलेलं आहे आपल्या भाजीला, ते आटवून घ्यायचं आहे अगदी 1-2 मिनिटात।
तर झाकण ठेवायचं नाही. आता आपलं पाणी आटलेलं आहे सगळं भाजीचं. आता आपण हे ओलं खोबरं आहे ते घालायचं आहे, मिक्स करायचं आहे. तर कोथिंबीर घालते वरून. तर अशा प्रकारे आपली तोंडी लावण्याची भाजी तयार आहे. नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे ती. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.